फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला नवीन डिझाईन बनवायची असते, साडीला ब्लाउजला सूट होईल कसे बरेचसे प्रश्न पडतात, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते। तर आजची जी काही डिझाईन आहे ही खरं तर खूप सुंदर आहे। मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी म्हणजे ही जी काही डिझाईन आहे याची सहज कटिंग करता येईल आणि एवढंच नाही, म्हणजे कटिंग स्टिचिंगही करता येईल आणि फिनिशिंग शोल्डर उतरणं वगैरे जे काही प्रॉब्लेम्स असतात डिझाईनचा बॅकनेक जर घेतला तर ते सुद्धा नक्कीच येणार आहे। यासाठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, ठीक आहे। सो मग चला, मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। छान आहे, कलर थोडा वेगळाच आहे, असा मरून टाईप आहे। व्हिडिओमध्ये तो कलर वेगळा दिसतोय पण मरून आहे आणि ब्रॉकेट टाईप आहे। ऍक्च्युली बऱ्याचदा ब्रॉकेट टाईप जर ब्लाउज पीस असेल ना तर आपल्याला सुचतच नाही की त्यावर कशी डिझाईन बनवावी। सो आज मी तुम्हाला खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन सांगणार आहे। त्याआधी मेजरमेंट सांगते। सो बघा, हा जो काही ब्लाउज आहे या ब्लाउजची उंची आहे 13, त्यामध्ये 1 इंच मार्जिन ऍड केलेलं आहे आणि 14ला मार्किंग केली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। सो अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे। एवढंच नाही, त्याचा मुंडा आहे 5.5, क्रॉस मध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा आपण देऊन घेतलेला आहे आणि इथून आपण टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल त्यानुसार। सो अशा पद्धतीने मापे टाकून आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं 2 इंच बॅक पार्ट ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे, तर ती म्हणजे अस्तरच्या बॅक पार्टवर। सो बघा, सगळ्यात आधी तुमचा जेवढा गळा असेल ना त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं, जेवढा असेल तुमचा त्यानुसार, ठीक आहे। सो इथे बघा, मी जी काही मार्किंग केलेली आहे तर ती सुद्धा 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन पकडूनच केलेली आहे आणि ह्या डिझाईनसाठी जर का तुम्ही 1/2 इंच अजून एक्स्ट्रा घेतलं, तुमचं जेवढं माप आहे त्यापेक्षा जास्त, म्हणजे जेवढा गळा आहे त्यापेक्षा, तरी सुद्धा चालेल। सो फायनली मी इथे टोटल ना 10 इंचाला मार्किंग केलेली आहे। त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी ह्या पद्धतीने आपल्याला हा छोटासा बॉक्स इथे ड्रॉ करूनच घ्यावा लागतो आणि यानंतर आता आपण करणार आहोत गळ्याची मार्किंग। तर बघा, मग आता मार्किंग करताना आपण इथून मी थोडासा असा कर्व दिलेला आहे आधी आणि त्यानंतर असं बघा, ठीक आहे। तर हा जो काही खालचा कर्व आहे ना, तर हा जर तुम्हाला वाटला ना तर तुम्ही अजून थोडासा पुढे घेऊ शकतात, पण ही मी बेसिक मार्किंग इथे करून घेतलेली आहे आणि जर कॅनव्हास पेपर लावून हा गळा तुम्हाला रेडी करायचा असेल तर हीच मार्किंग तुम्ही कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची। बघा, मी इथून थोडंसं ना किंचित अजून एक शेप देऊन घेतलेला आहे, म्हणजे थोडंसं आतल्या साईडने मार्किंग केलेली आहे। आधीची होती तशी ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा आता मी केलेली आहे तशी ठेवली तरी सुद्धा चालेल। मला असं वाटलं की किंचित आतून घ्यावं, त्यामुळे मग मी तसंच घेतलं आणि एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेतलेली आहे। सो बघा, मग आता इथे गळ्याची मार्किंग आणि फायनली आपली कटिंग सुद्धा झालेली आहे आणि आता आपण डिझाईन स्टिच करायला सुरुवात करूयात। सो बघा, मग इथे सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल। त्यासाठी मेन फॅब्रिक सगळ्यात आधी सरळ ठेवलं, त्यावर आपण कटिंग केलेला बॅक पार्ट ठेवायचा आहे। सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या। गळा रुंदी एकदा चेक करायची बरोबर 5 आहे की नाही, कारण की ती बऱ्याचदा स्प्रेड होते आणि स्प्रेड झालं की मग शोल्डर उतारण्याचे चान्सेस राहतात, सो तसं होऊ देऊ नका। आणि मग गळ्याच्या साईडने बघा, ह्या पद्धतीने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे, पण टीप मारताना मार्जिन एकसारखं राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण काय आहे ना, ज्यावेळेस आपण बिना कॅनव्हास पेपरचा गळा रेडी करतो त्यावेळेस मार्जिन एकसारखं राहिलं ना तरच आपला गळ्याचा आकार व्यवस्थित एकसारखा येतो। थोडं जरी मार्जिन कमी जास्त झालं तरी गळ्याचा शेप लगेच बिघडतो, तिरका वगैरे दिसू लागतो। सो तसं होऊ नये, त्यासाठी अगदी काळजीपूर्वक आपल्याला इथे खरं तर एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारायची। त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला टीप मारून घेऊयात। तर कमरेच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारायची आहे। याने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं सोबतच इथे फिनिश
फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल. यानंतर कमरेच्या साईडचं आणि गळ्याच्या मध्ये जे काही मेन फॅब्रिक एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि एकदम तंतोतंत कटिंग करायचं आहे. इथे काहीही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे खरं तर ठेवण्याची गरज नाहीये. सो बघा मग ह्या पद्धतीने मी इथे खरं तर कटिंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला पुढचा जो काही आपली स्टेप आहे ती म्हणजे याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स. कारण की ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि त्याचा गळ्याचा आकार आपण जसा मार्क केलेला आहे आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी इथे कानाकोपऱ्यावर आणि संपूर्ण शेपला छोटे छोटे कट्स मारणं खूप गरजेचं असतं. पण कट्स मारताना ब्लाऊजला चुकून कट जाणार नाही ती याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा तसं होतं. आणि यानंतर बघा ह्या पद्धतीने बॅक पार्ट आपण इथे सरळ करून घेतलेला आहे. तर तो सरळ केल्यानंतर ना व्यवस्थित शेप बाहेर काढून सेट करून घ्यायचं. कमरेच्या साईडला सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करायचं आहे. ह्या पद्धतीने अलगद अलगद प्रेस सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि बघा मग आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा मग इथे दाबटीप देताना आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की आपला आतला कपडा वरती दिसतो आणि मग गळ्याचं सगळंच फिनिशिंग बिघडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. कारण आपण जशी दाबटीप आता देणार आहोत ना तर त्यावरच आपलं सगळं फिनिशिंग ब्लाऊजचं डिपेंड आहे, गळ्याचा शेप वगैरे सगळंच. आणि फायनली एकदम प्रॉपर छान फिनिशिंग सहित आपला हा गळा रेडी झालेला आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की किती सुंदर फिनिशिंग आली. यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला साधारणतः बरोबर आपण जसं आधी दाबटीप दिली गळ्याला तशीच दाबटीप द्यायची आहे. त्याचबरोबर आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, त्याचबरोबर कुठे फुगा वगैरे होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. आणि यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपली परफेक्ट अशी मार्किंग असते, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर त्यामुळेच मग इथे हे जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी. आता पुढच्या डिझाईनसाठी आपल्याला थोडंसं फॅब्रिक लागणार आहे. तर ब्लाऊज पीस मधलंच मी थोडासा कपडा इथे घेतलेला आहे आणि आता तो कशा पद्धतीने काय पुढची डिझाईन बनवायची तर ते मी तुम्हाला सांगते. खरं तर ना आता याच्यासाठी आपल्याला एक छोटासा बो बनवायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला इथे फॅब्रिक हे घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं ना मार्जिन पण ठेवून आपल्याला खरं तर हे कट करावं लागणार आहे बघा. आणि हे आता आपल्याला उलटं करायचं आहे ह्या पद्धतीने आणि अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल अशी आपल्याला एक टीप इथे मारून घ्यायची आहे. आता हे टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं जे होतं किंचितचं ते कट केलं आणि हा पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. आणि जो जॉईंट पार्ट आहे ना तर तो बरोबर सेंटरला घ्यायचा आणि एक मध्यभागी फोल्ड करून मार्किंग केली. त्यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे व्यवस्थित आणि मी डायरेक्ट आता मशीनवरच इथे टीप मारून घेत आहे. तुम्ही सुई धाग्याने पॅक केलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि हो हा बो आता रेडी झाला आणि तो आपल्याला इथे मध्यभागी अगदी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर लावून घ्यायचा आहे. आता त्यासाठी मी इथे सेंटर पॉईंटची एक मार्किंग करून घेते म्हणजे बोचा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट मॅच होईल आणि आपल्याला अगदी व्यवस्थित प्रॉपर असा हा बो लावता यावा यासाठी. ठीक आहे. तर बघा मग तो बरोबर आपल्याला एवढ्या शेपमध्येच बसवायचा आहे, खूप काही स्प्रेड करायचं नाहीये. सो म्हणून मग मी बरोबर तिथे ठेवून घेतलेला आहे. जर तुम्हाला पिना लावायच्या असेल तर लावू शकतात, बट मी चॉकच्या साह्यानेच डायरेक्ट मार्किंग करून घेते म्हणजे बरोबर त्याच्या हिशोबाने जरी टीप मारली ना तरी सुद्धा टीप अगदी व्यवस्थित येईल. आणि आता ही टीप मारताना काय करायचं सुरुवातीला डबल टीप देऊन लॉक करून घ्यायचं जेणेकरून ब्लाऊज कितीही यूज केला कितीही ताणला गेला तरी सुद्धा तिथून आपला हा बो निघायला नको, बोची शिलाई निघायला नको. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तो बो बरोबर मी म्हटलं ना की तेवढ्याच पार्टमध्ये आपल्याला खरं तर तो बसवायचा आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचा आहे सुरुवातीला सुद्धा आणि शेवटी सुद्धा. हे बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित. ठीक आहे. आता यानंतर आपण आतल्या साईडने एक्स्ट्राचा जे
जे काही असेल तर ते थोडंफार कट करून घेऊ शकतो, बट इथे काही मी लगेच कट करत नाहीये. सो नंतर बघूया. यानंतर आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, पण ब्रॉकेट टाईप ब्लाउजवर ना शक्यतो गोल्डन लेस जरा चांगली दिसते. बट त्याआधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊ शकतो. सो बघूयात आता. सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला ही गोल्डन लेस लावून घेते. मी एकदम छान छोटीशी नाजूकच गोल्डन लेस इथे घेतलेली आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार लावू शकतात. आणि जसा आपला गळ्याचा शेप आहे ना, तर अगदी व्यवस्थित त्याच पद्धतीने कडेकडेने खरं तर आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. आणि ती कान्या कोपऱ्यावर अगदी व्यवस्थित क्रॉसमध्ये थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळ्याचा आकार व्यवस्थित मेंटेन राहील. ऍक्च्युली बऱ्याचदा होतं काय की गळ्याचा शेप असा खूप सुंदर येतो, पण लेस व्यवस्थित न लागल्यामुळे मग ते काय होतं, लेस लावल्यानंतर गळ्याचा आकार ना अगदीच बिघडतो. आपल्याला जसा हवा आहे तसा तो दिसत नाही. सो त्यासाठी अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ही लेस लावायची आहे. आणि एक्स्ट्राचे मी इथे कट करून घेते. आणि यानंतर आता लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो त्याला दोन्ही साईडनी टीप टाकून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, त्यानंतर ती वरती तरंगत सुद्धा नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग किती छान प्रॉपर असं आपण इथे लेस लावली, आणि लेसमुळे तर आपल्या ह्या गळ्याला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. यानंतर आता मी म्हटलं होतं की जर तुम्ही आधी स्टक्स टाकले असते तर तुम्ही डायरेक्ट कमरेच्या साईडला लेस लावली असती, बट मी आता आधी गळ्याच्या साईडला लेस लावली. आणि मग यानंतर आता इथे बॅक साईडला सेंटर पासून 4.5 मार्किंग केलेली आहे, आणि उभा 4चा टक्स घेतलेला आहे. आता ह्या टक्सला आपल्याला डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंगचे टक्स टाकून घेऊयात. टक्सने काय होतं, ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो. ठीक आहे. आता टक्स टाकून झाल्यानंतर कमरेच्या साईडला आपल्याला तीच लेस लावायची आहे. ऍक्च्युली तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण जर लावली ना तरी सुद्धा छान दिसतं, ब्लाऊजला अजून मस्त असं लुक येतं. सो ट्राय करून बघा एखाद्या वेळेस तुम्ही. आणि बघा मग अगदी व्यवस्थित मी इथे ही लेस लावून घेतलेली आहे, आणि एक्स्ट्राचे कट केले. आणि ही जी काही लेस आहे ना, तर याला सुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी शिलाई टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपण अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित तिथे गळ्याला आणि कमरेच्या साईडला लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर अगदी छोटंसं नॉट घेतलेलं आहे, आणि त्याला आपल्याला अगदी छोटे छोटे लटकन बनवायचे आहेत. तर त्यासाठी चौकोन मी इथे कट करून घेतले 2. बघा, तुम्हाला जर थोडे मोठे हवे असेल तर तुम्ही घेऊ शकतात. आणि त्यानंतर बघा ते या पद्धतीने फोल्ड करून त्यामध्ये नॉट टाकलं, आणि इथे टीप टाकून घ्यायची आहे. आता बघा टीप टाकताना ना सुरुवातीला खरं तर डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण याला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे, आणि इथे एक्स्ट्राचं कट सुद्धा करून घ्यायचं आहे. आणि बघा मग म्हटल्याप्रमाणे एक्स्ट्राचं कट करून, आणि आता ही मला सरळ करून दाखवते. खरं तर फॅब्रिकचं लटकन बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. एकदम पटकन सुद्धा हे लटकन तयार होतं, आणि खरं तर ह्या लटकनमुळे लुक खूप सुंदर येतं. एकदम मस्त असं फुलाची पाकळी कशी असते त्या टाईपमध्ये याचं लुक आहे. सो असं सिम्पलचं लटकन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे, आणि तुम्हाला सुद्धा ते सहजच जमेल. तर तुम्ही जे काही म्हणजे डिझाईनला नॉट लावतात ना, तर त्याला पण तुम्ही असे लटकन बनवू शकतात. खरं तर आपण हे छोटंसंच बनवलेलं आहे. बघा दोन्ही पण छान असे रेडी झाले, आणि ते आता आपल्याला इथे बोला लावायचे आहे. आणि बो बघा मी ह्या पद्धतीने यामध्ये अटकून घेतलेले आहे. मग ते बो मध्ये अगदी परफेक्ट. आणि त्यानंतर वरच्या साईडला तुम्ही एक छोटंसं बटन पॅच काही पण तिथे सेंटरला लावू शकतात, किंवा 1-2 मणी जरी एका लाईन मध्ये लावले ना तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी आपली इथे लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे इथे सेंटरला आपण एक बटन लावलं. एकदम छान सिंपल छोटेसे फॅब्रिकचे लटकन बनवलेले आहे, आणि खरं तर त्या लटकनमुळे सुद्धा आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर लुक आलेला आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे, आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल. तर तुम्ही नक्की स्टिच करून बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला ही डिझाईन सहज बनवता येईल. तर मग तुम्ही नक्की बनवून बघा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा या डिझाईनची नक्कीच आयडिया देऊ शकतात, जेणेकरून कस्टमरला सुद्धा एका नवीन डिझाईनची आयडिया मिळेल. ठीक आहे.
तर बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याही नक्कीच लक्षात आलं असेल की संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित ही डिझाईन सहज बनवता येईल. सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.